नमस्कार. डी-एस-पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील मिरगाव येथील भोंदू अशोक खराचे प्रकरण ताजे असताना नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे आणखी एक भोंदूबाबावर लासलगाव पोलिसात लैंगिक अत्याचार व जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक महिला कौटुंबिक कारणामुळे निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे या बाबाच्या आश्रमात गेली. या महेशगिरी बाबाने मुलीवर भूतबाधा झाली असून उपचाराच्या नावाखाली विविध पूजाविधी केल्या. त्यानंतर मुलीचा नंबर मिळून तिला विश्वासात घेत उपचाराच्या नावाखाली नाशिक शहरातील त्र्यंबक रोड परिसरात असलेल्या एका लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले. सोबत अश्लील फोटो देखील काढले. माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असून दैवी शक्ती आहे, त्यामुळे माझं कोणीही काही करू शकत नाही या भीतीमुळे या महिलेने तक्रार देणे टाळले होते. दरम्यान अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मदत घेऊन या महिलेने अखेर लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून या भोंदूबाबाला अटक करण्यासाठी लासलगाव पोलिसांनी तत्काळ पथक रवाना केली आहे. डी-एस-4 मराठी ब्युरो रिपोर्ट, लासलगाव. लासलगाव पोलीस स्टेशनवर आता एक गुन्हा दाखल झालाय. नेमकी काय माहिती आहे का भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल झालाय? ऐका ना, ते एक धारणगाव विरुद्धील एक इसम आहे महेशगिरी काकडे, त्यांच्या विरोधात एका महिलेने अत्याचार केल्याची तक्रार दिलेली आहे. त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. पुढची कारवाई आम्ही करत आहोत. नेमकी काय आरोपीला अटक झाली नाही अजून नाही, मी करतोय, कारवाई करतोय. लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय, काय नेमका प्रकार? मी खडक धारणगाव म्हणून एक गाव आहे निफाड तालुक्यातलं. तिथे प्रतीक गाणगापूर म्हणून एक मठ आहे. तर त्या मठामध्ये महेशगिरी नावाचा जे बाबा आहे, त्या बाबांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि याच विषयी मी तक्रार देण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनला आलेली आहे. तर अशा खूप भरपूर पीडित महिला आहेत तिथे, जे त्याच्या स्थानावर जातात आणि त्यांचं लैंगिक शोषण तो करतो. पण ही गोष्ट भरपूर वेळेस मी ह्या गोष्टीविषयी आवाज उठवण्याचा भाग आहे. 2 वर्षापूर्वी ही गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे. मी आवाज पण उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं जे मोठ्या लोकांशी ओळख आणि जो राजकीय दबाव म्हणजे त्याच्याबरोबर जे नेते वगैरे बघितल्यानंतर भरपूर वेळेस मला दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग आज माझ्याबरोबर समिती जे आले त्यांनी मला मदत केला आणि जे प्रकरण आता उठतं त्याच्यामुळे मला एक हिंमत आली, की आपण उठवू. कारण मी खूप मुलींचे ते बघते का खूप मुली त्याच्या याच्याखाली अजून पण लैंगिक शोषण, अत्याचाराखाली अजून पण दबावाखाली आहे. आणि मला माहिती आहे, की जर म्हणून मी एक पाऊल उचललंय, की माझ्यावर जो अन्याय झाला तो इतरांवर होऊ नये आणि प्लीज मला मदत करा, की तो बाबा लवकरात लवकर त्याचा आढावा व्हावा असं. आपण निश्चित आपल्याकडे काही पुरावे आहेत, काही पुरावे सबळ पुराव्यानिशी आपण हे आरोप केले. माझ्याकडे ते पुरावे होते, त्याचे मेसेजचे पण होते, त्याच्या रेकॉर्डिंग पण होत्या. पण त्यावेळेस ज्यावेळेस ही घटना माझ्याबरोबर घडली होती आणि मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात पहिले मी आडगाव पोलीस स्टेशनला गेली. तिथे सांगितल्यानंतर त्यांनी माझा तक्रार नोंदवून घ्यायच्या आधी सांगितलं, की इथे नाही होऊ शकत. आणि त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती, की मी नाही येऊ शकत होते लासलगावला आणि मला त्याच्या मागचं वर्तुळ पण माहिती होतं. त्याचं म्हणजे जे मोठेपणा होता तो पण माहिती होता. त्याच्यामुळे मी नाही ह्या गोष्टी करू शकत होते. मी प्रयत्न केला आणि आता ते व्हिडिओ माझ्याकडे नाहीये, कारण माझा मोबाईल फुटला, मग त्या गोष्टी नाहीये माझ्याकडे. पण माझ्याबरोबर वैयक्तिक ती घटना घडली आणि मला एक मनापासून वाटतं, की बाकीच्या मुलींसोबत असं नाही व्हावं. तुम्ही सदर चौकशी करा, तुम्हाला सापडू शकतात खूप पुरावे. तो लॉजवर मी जाऊ शकते एवढं मला माहिती आहे. एवढंच सांग. हे त्यांनी म्हणजे तुमच्यावर अत्याचार काय काय कुठे गेले, काय नेमकं करण्यात आलं सगळं? माझ्या वैयक्तिक काही प्रॉब्लेम होते, की चिडचिड वगैरे व्हायची. तर माझ्या घरच्यांनी असंच म्हणजे की Googleवरती Instagramवरती सर्च केलं. तर तेव्हा प्रतीक गाणगापूर असं म्हणून त्याचे व्हिडिओ दिसले. ते व्हिडिओ बघून आम्ही त्यांच्या स्थानावर गेलो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की तुमच्या मुलीला बाहेरचा प्रॉब्लेम आहे, बाहेरची करणी बाधेचा प्रॉब्लेम आहे. तर आमच्या इथं गुरुवारी 5 गुरुवार करा. त्याच्या इथे पापविनाशी तळं आहे, त्या तळ्यामध्ये अंघोळ करायची आणि जे उंबराचं झाड आहे त्याला तो प्रदक्षिणा मारायला लावतो आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून 200-200 रुपयाची पावती फाडायला लावतो, की तुमचे काही प्रश्न असले तर मी सॉल्व्ह करेल बुवा असं. तसे आम्ही पण तिथं 5 गुरुवार केले. त्याच्यानंतर त्यांनी वैयक्तिक मला असं सांगितलं, की तुझी जन्मतारीख वगैरे मला दे. तर मी ती WhatsAppला सेंड केली माझ्या नंबरवरून. तर त्याने मला मेसेज यायला सुरुवात झाली, कशी आहे, काय जेवली का वगैरे असं.
तू मला खूप आवडते, असं एवढ्या मुली आल्या इथं. मी त्याच्याशी जे स्पष्ट बोलली तर तो म्हणे, "तू इतकं स्पष्ट बोलते, मला आवडते. तू माझा पुण्याचा मठ सांभाळ." मी हा मठ सांभाळतो कारण माझं आधीच लग्न झालेलं आणि मोडलेलं होतं. तर तो मला म्हणायचा, "तू आता परत लग्न करण्यापेक्षा तू माझा मठ सांभाळतो पुण्याचा आणि मी इथला धारणगावचं बघतो बा." असं आमिष पण त्याने मला दाखवलं आणि त्याच्यानंतर माझ्या घरच्यांना पण त्याने पूर्ण याच्यामध्ये घेतलं त्याच्या तर माझ्या घरच्यांना सांगितलं, की "तिला मला एकदा भेटायला पाठवा पंचवटीला. तिच्याशी मला थोडं बोलायचंय." तर माझ्या घरच्यांचा पण मला फोर्स होता, की "ठीक आहे, तू जा आहे, बाबा सांगताय तसं कर." आणि मी गेली पंचवटीला भेटायला. त्याच्यानंतर त्यांनी मला त्र्यंबक रस्त्याला एक लॉज आहे. त्याचं नाव मला आठवत नाही त्या लॉजचं, पण मी सांगू शकते कोणता लॉज होता तो. त्या लॉजवर तो मला घेऊन गेला आणि तिथे जे माझ्यावर अत्याचार केला तो इतका भयानक पद्धतीने केलं, की मला म्हणजे तिथे जाऊन माझं डोकं इतकं मी आवाज पण नाही करू शकत. मला समजत होतं माझ्यासोबत काय होतंय. पण ना मी आवाज पण करू शकले ना काही. जेव्हा मी तिथून बाहेर आली त्यावेळेस मी ही सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या मिस्टरांना सांगितली. त्याच्यानंतर मी घरच्यांना सांगितली. पण त्या बाबाची ओढ इतकी मोठी असल्यामुळं जेव्हा माझे पप्पा बोलायला गेले, त्यांनी स्वतःहून सांगितलं, की तुम्ही आवाज उठवून काहीच उपयोग कारण माझ्या मागे दैवी शक्ती त्याच्या गळ्यात जे रुद्राक्ष आहेत 3 त्या रुद्राक्षांची भीती तो लोकांना दाखवतो, की माझ्या मागे दैवी शक्ती आहे आणि कोणीच माझं काहीच करू शकत नाही आणि त्याच्या मागे जे पोलीस वगैरे महिला मंडळ च्या ओळखी वगैरे ज्या आहेत त्याच्यामुळे असं वाटतं, की आपण आवाज उठवल्यावर काहीच होऊ शकत नाही म्हणून मी आजपर्यंत शांत बसले. पण मला आज एक हिंमत आली समितीमुळे, की आपण पाऊल उठवावं म्हणून मी आज आवाज उठवला. म्हणून आज तक्रार नोंदवायला लासलगाव पोलीस स्टेशनला आहे. काकडे. सध्या नाशिकच्या सिन्नर येथील अशोक खरातचं भोंदूचं प्रकरण ताजं असताना आता निफाड तालुक्यातील धारणगाव येथील महाराज प्रकरण आता समोर आलेलं आहे. त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. काय सांगा? गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भोंदू खरातचं प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर अनेक प्रकरणं अंधश्रद्धेच्या बाबतीत असतील ते महाराष्ट्रात बाहेर आलेले आहेत आणि यामुळे लोकांमध्ये एक अवेअरनेस तयार झालेला आहे. त्यानिमित्ताने आमच्याकडे पीडित महिला आली आणि या इतर प्रकरणामुळे तिला न्यायाची अपेक्षा निर्माण झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या पीडित महिलेला मदत केली. तिच्यावरती निफाड तालुक्यातील खडक धारणगाव या ठिकाणचा भोंदू बाबा महेश गिरी याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तिला दैवी शक्तीचा दावा करून तिला फसवलं गेलं होतं. तिच्यावर करणी झालेली आहे असा संशय घेऊन तिच्यावर अगोरी उपचार केले होते. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत करावी अशी मागणी केली होती आणि त्याप्रमाणे लासलगाव पोलीस स्टेशनने आम्हाला छानपैकी सहकार्य केलेले आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पण आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांनी त्या महिलेला न्याय देण्यासाठी पीडित लोकांनी पुढे यावं असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. कुठल्या गुन्ह्याअंतर्गत कुठले गुन्हे आता दाखल झालेले आहेत? सदर घटना जी आहे त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार विरोधी कायदा आणि जादूटोणा विरोधी कायद्याचे कलम याच्या अंतर्गत कारवाई झाली आहे आणि अधिक तपास झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुरवणी एफ आर मध्ये अधिक कलम लागले जातील अशी मागणी आम्ही करत आहोत.